वेलकम बॅक टू ब्राईट जेन एज्युकेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण नुकतीच स्त्रीच्या शेतकरी महिलेवरची कविता बघितली. आता आपण रे थांब जरा आषाढ घना ही आपण कविता बघूयात. अर्थात ज्याचे कवी आहेत बा भ बोरकर. आता आषाढ महिना आला की म्हणजे एक प्रकारे सगळीकडे पावसाचं एक वेगळं वातावरण फुलू लागतं, बहरू लागतं. आणि या आषाढ महिन्यात अर्थात रे थांब जरा आषाढ घना या शीर्षकावरूनच आपल्याला समजतं की कवी बा भ बोरकर यांनी त्या कवितेमध्ये नेमकं कशा प्रकारचा आशय व्यक्त केलाय, कोणतं प्रतिबिंब त्यांनी टाकलंय. अर्थात आषाढ महिन्यात बरसणाऱ्या पावसाचे व निसर्गाच्या नाना छटांचे केलेलं वर्णन म्हणजेच रे थांब जरा आषाढ घना ही कविता आहे. आता या कवितेमध्ये बरेच म्हणजे अगदी कवी जे पात्र आहे या कवितेमधलं ते असं सांगू पाहतंय की हे आषाढ सुरू होण्यापूर्वी किंवा हा पाऊस सुरू होण्यापूर्वी हे आषाढ घना जरा थांब, मला या सृष्टीचं जे चक्र आहे किंवा जे सौंदर्य आहे ते मला पहिले पाहू दे, मला आजमावू दे, मला अनुभवू दे, त्यानंतर तू काय ते बरस. आता आपण बघतो की आपल्या गावाकडे बऱ्याच ठिकाणी जेव्हा एक पावसाची रेलचेल सुरू असते तेव्हा मग सगळ्यांची कामांची घाई असते. मग सगळे ते गवत वगैरे गोळा करून ठेवणं किंवा प्राण्यांची वेगळी सोय करणं, गुरांसाठी वेगळा आहार, त्यांचं वेगळं गवत करणं किंवा शेतीची जी काही कामं असतात ही सगळी पावसाळ्यापासून सुरुवात होते. हे आपल्या अवतीभोवती आपण सर्वजण पाहतो. परंतु पाऊस आल्यानंतर मात्र हे सगळं चित्र किंवा हे जे काही वास्तव आहे आपल्या सभोवतालचं हे आपल्याला दिसत नाही, आपण ते पाहू शकत नाही. परंतु पाऊस येण्यापूर्वीचं जे काही चित्र आहे ते म्हणजेच ही कविता आहे. आणि या कवितेमध्ये जे बाबा बोरकरांनी जे मांडलंय किंवा ज्या आशयाने कविता साकारली अर्थात निसर्ग आणि माणूस या दोन घटकांना मध्यवर्ती ठेवून, केंद्रस्थानी ठेवून केलेली ही रचना म्हणजेच रे थांब जरा आषाढ घना. ओके, तर आपण सर्वप्रथम तुमच्याच पुस्तकातली ती कविता एक थोडक्यात आपण तिचं एक भावार्थ काय तो आपण या कवितेच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, रसग्रहण करताना हे जे 3 मुद्दे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात या ठिकाणी, पहिला म्हणजे आशय सौंदर्य, दुसरं म्हणजे काव्य सौंदर्य आणि तिसरं म्हणजे भाषिक वैशिष्ट्य. हे 3 मुद्दे जर तुम्ही व्यवस्थित लिहिले तर निश्चित तुम्हाला 5पैकी किंवा 4पैकी जे 3-3.5चे मार्क आहेत ते निश्चित मिळू शकतात. कारण 3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत, म्हणून मुद्दाम मी हे या स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण कवितेच्या मुख्य भावार्थाकडे आपण वळूया. रे थांब जरा आषाढ घना बघू ती दिठी भरून तुझी करुणा. दिठी हे डोळे भरून जे तुझं सौंदर्य आहे, जे हे ढग दाटलेत, जे निसर्गातलं जे ते चित्र आहे ते माझ्या डोळ्यांनी मला बघू दे, पाहू दे, अशी विनवणी कवितेतला जो नायक आहे तो मेघाला करतोय, मेघराजाला करतोय की तू बरसण्यापासून जरा थांब, जरा विसावा घे, मला तुला पाहायचंय, हे निसर्ग सौंदर्य मला आजमावायचंय. पुढे कोमल पाचूंची ही शेते. आता हे पाचू म्हणजे नेमके काय? पाचू म्हणजेच रत्न. कोमल म्हणजे अगदी मुलायम. ही जी पिकं आली आहेत शेतातली, ही पिकं अगदी रत्नांसारखी आहेत, ही मुलायम आहेत. आणि ही मुलायम पाचूंची शेते प्रवाळ मातीमधली अवते. प्रवाळ मातीमधली अवते म्हणजे काय? प्रवाळ माती म्हणजे काय तर काळी माती, जी माती शेतामधली माती. अवते म्हणजेच नांगरणी. ओके, आपण या ठिकाणी वाटल्यास अर्थ लिहून घेऊया. अवते म्हणजेच नांगरणी. कारण पावसा पाण्याचे दिवस होण्याआधी जी नांगरणी केली जाते त्याला अवते म्हणतात. आता हे तुम्ही भाषिक वैशिष्ट्यामध्ये लिहू शकता, कारण अवते ही ग्रामीण भाषा आहे, त्यामुळे तुम्हाला भाषिक वैशिष्ट्यामध्ये लिहिण्याला हा एक मुद्दा तुम्हाला सापडतो इथे. प्रवाळ मातीमधली अवते इंद्रनीळ वेळूंची बेटे. इंद्रनीळ वेळूंची बेटे म्हणजेच काय? निळं असं जे रत्न आहे ते रत्न हे वेळूंची बेटे. वेळूंची बेटे जी बांबूची बेटे असतात ती. हे बघितलं. या दुझ्याचं पदवीनेस खुणा. पदवीनेस म्हणजे काय तर पाऊल खुणा. पदवीनेस खुणा याचा अर्थ पाऊल खुणा असा होतो. आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण बघू उदाहरण. एखादं गुरं किंवा एखादं प्राणी जेव्हा जे जातं त्यावरून जमिनीवरनं तेव्हा लगेचच त्याचे पाऊल खुणा उमटतात.
प्रत्येकाचे पाऊलखुणं उमटतात. निसर्गातले पाऊलखुणं काय असतील तर हे एक पाऊलखुणं निसर्गातलं. त्यामुळे प्रत्येक शेतामधलं जे चित्र आहे ते चित्र अगदी वेगळं असतं आणि ते चित्र मनोहारी का असतं, कारण ह्या ज्या पदविनीस खुणा असतात, ह्या ज्या पाऊलखुणा असतात, ह्या पाऊलखुणा म्हणजे एक निसर्गाचंच वेगळं सौंदर्य आहे आणि तो जो अलिप्तपणा आहे किंवा तो जो आपण युनिकनेस बोलतो, तो युनिकनेस कुठेतरी शेतामध्ये पण प्रकट होतोय असं कवी या ठिकाणी आपल्याला सांगू पाहतात. रोमांचितही गंध केतकी, फुटे फुले ही सोन चंपकी, लाजून या जाईच्या लेकी, तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा. आता यामध्ये कवींनी जेव्हा शेतीमधला दाखला देतच आहेत कवी, शेतीमधली उदाहरणं देत आहेच सोबतच, शिवाय त्या पलीकडे गंध केतकी. गंध केतकी म्हणजे काय? केवड्याचं झाड, केवड्याची फुले, जी केतकी ज्याला आपण बोलतो, ती केतकी पण अगदी रोमांचित झाली आहे, पूर्ण बहरून आली आहे, फुलली आहे चांगली. आणि फुटे फुली ही सोनं चंपकी, तो सोन चाफा पण छानपैकी फुलला गेलाय. लाजून या जाईच्या लेखी. जाईच्या लेखी म्हणजे जाईची जी फुलं आहेत ते पण आता फुलली आहेत. ही उदाहरणं आहेत सगळी, जी उदाहरणं कवितेमध्ये त्यांनी स्वतःहून दिलेली आहेत. त्यामुळे गंध केतकी, सोन चंपकी, जाईच्या लेखी, ही जी सगळी फुलांची नावं आहेत, ही फुलांची नावं, ही जी सगळी फुलं, हीच फुलं या आषाढ घणाला, या मेघाला, या सृष्टीच्या सौंदर्याला लाजून बघतायत, लपून बघतायत, चोरून बघतायत पुन्हा पुन्हा. त्यामुळे एक त्यांच्यामध्ये पण वेगळं औत्सुक्य किंवा एक ते वेगळं जिव्हाळा किंवा त्यांच्यामधलं वेगळं एक उत्साह त्या ठिकाणी प्रतिबिंबित झालाय, असंच या ठिकाणी म्हणायला हवं. तुम्ही सगळं जे आता मी बोलतोय हे तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता उत्तरामध्ये, कारण हे स्पष्टीकरण थेट कवित ह्या प्रस्तुत ओळीत त्यांनी मांडलेलं आहे. हे झालं काव्य सौंदर्य. पुढे बघूयात, त्याआधी आपण काही पुढच्या ज्या ओळी आहेत त्या आपण बघूयात. उघड गगन कर घडीभर आसर. उघड गगन म्हणजे काय? जेव्हा पाऊस येण्यापूर्वीचं जे सृष्टीचं चित्र असतं, जे काय बोलू शकतो म्हणजे वास्तव चित्र असतं, ते असं असतं की ढग, मेघ हे सूर्याला गिळंकृत करतात. हे जे चित्र, ह्या चित्राला कवीतले तर कवी नायक बोलतोय की हे गगन, हे आकाश पण तू खुलं कर आणि मला वासरमणी घर बघायचंय. वासरमणी म्हणजे काय? सूर्याचं घर. वासरमणी म्हणजे सूर्य, सूर्याचं नाव येते. बाहू देया तव किमयेवर, कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. म्हणजेच ह्या सूर्याची जी किरणं आहेत, पिवळी किरणं, ही अगदी हळदीसारखी, हळदुव्या पुन्हा. हळदुव्या म्हणजेच हळदीसारखी जी किरणं आहे ती मला पाहू दे, मला न्याहाळू दे. आणि हे न्याहाळणं जे आहे यामध्येच खरं निसर्गातलं सौंदर्य आहे. त्यामुळे हे आषाढगणा तू थांब जरा, मला बघू दे हे सौंदर्य. कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळ मधाने. आता इथे जीवस दुधाने, कणस, आपण शेतीमध्ये बऱ्याच प्रकारची पिकं बघतो. गहू असेल, तांदूळ असेल, कणस म्हणजे मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल. पिकांनी शेत बहरलेलं असतं, वैभव झालेलं असतं, समृद्धी दाटलेली असते तिथे. परंतु कणस भरू दे जीवस दुधाने, हे जे तुझं जे काही पाणी आहे किंवा हे जे ढगातनं जे काही तुझं पाणी निघेल, हे सगळं दुधातने म्हणजे पाण्याने सगळं भरून जाऊ दे. देठ फुलांचा अरळ मधाने, या देठादेठांमध्ये अगदी मधातला जो गोडवा आहे, मधातलं जे माधुरी आहे, तेच अगदी पूर्ण भरून जाऊ दे. अशी ही फुलं कंठ खगांचा मधु गाण्याने आणि ते शहरा तृणपर्णा. म्हणजेच कंठ खगांचा जो पक्ष्यांचा जो काही गळा आहे तोच या माधुर्याने भरून जाऊ दे. अगदी म्हणजे आपण बघतो आपल्या आजूबाजूला सुद्धा की जेव्हा पक्षी गातात तेव्हा त्यांचं एक गाणं आहे किंवा त्यांचं जे गीत आहे, चिवचिवाट आहे, तो वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल कोकिळ. वसंत ऋतूमध्ये जेव्हा कोकिळ येते तेव्हा त्या कोकिळेतलं जे कूजन असतं ते कूजन अगदी आल्हाददायी असतं, मनोवेधक असतं. तसंच या खगांचा जो काही कंठ आहे, ह्यांचा पक्ष्यांचा जो काही गळा आहे, तो मधुर गाण्याने भरून निघू दे. आणि त्या शहारा तृणपर्णा म्हणजे गवताला सुद्धा शहारे येऊ दे. अशा प्रकारचं संगीत या पक्ष्यांच्या गळ्यांमध्ये वाहू दे, येऊ दे. अशा प्रकारची विनवणी कवितेतला नायक अर्थात कवी बाभा बोरकर हे त्या आषाढ घणाला करतायत. पुढे, आश्लेषांच्या तुषार स्नानी भिवून पिसोळी थव्या थव्यांनी. प्रत्येक थव्यांनी, पक्ष्यांचा जो काही थवा असतो, आपण बघतो की आकाशामध्ये जेव्हा पाऊस येत असतो तेव्हा पावसाच्या येण्याने पक्ष्यांचा थवा उडत असतो. तेव्हा भिवून पिसोळी थव्या थव्यांनी, त्याला भिवून ते उडत असतात, तर त्यांची अंघोळ होत असते. रत्नकळा उधळीत माध्यांनी. माध्यांनी म्हणजे दुपार.
ओके. रत्नकळा उधळीत माध्यनी ढाणोत इंद्र वर्णांत वना. त्यामुळे अशा या इंद्रवर्णांत म्हणजे एक प्रकारे त्याचीच रत्नजडित अशी ही शृंखला ही उडू दे, वाहू दे या सृष्टी स्तरामध्ये किंवा निसर्ग सौंदर्यामध्येच त्यांचं अस्तित्व असू दे, असं या ठिकाणी कवी सांगतायत. शेवटच्या कडव्यामध्ये मात्र कवी सांगतायत, काळोखाची पीत असावे. काळोखाची पीत म्हणजेच जे अंधार आहे आपल्या आयुष्यातलं. आपलं आयुष्य हे अगदी आव्हानांनी जखडलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला शेवटचं कडवं अतिशय महत्त्वाचं ठरतं. कारण आपलं आयुष्य आणि हे जे काही दोन पैलू आहेत म्हणजे निसर्ग आणि माणूस, जे मगाशी मी म्हटलं अगदी तसंच आपलं आयुष्यही तसंच आहे. आणि जसं अंधार आपल्या आयुष्यामध्ये तसंच हे मेघ दाटलेले जे निसर्गामधले मेघ आहेत. पालवीत उमलता काजवे. पालवीत म्हणजे पानं, कोवळी पालवीची असते, त्यामध्ये अगदी काजवे येऊ दे आणि करू दे माझं हितगुज त्यांचवे आणि मला त्यांच्याशी हितगुज करू दे, त्यांच्याशी बोलू दे, संवाद साधू दे. निरखित जळांतील विधुवदना. आणि हे जे पाण्यातलं जे एक चंद्राचं एक बिंब आहे, चंद्रबिंब आपण ज्याला म्हणतो, ते बिंब मला अनुभवू दे. काजव्यांचं एक जे सौंदर्य आहे ते मला पाहायचंय, मला न्याहाळायचंय. आणि अशा प्रकारे निसर्गातलं एक जे वेगळं अनन्य साधारण असं जे सौंदर्य आहे तेच या प्रत्येक उदाहरणामधनं म्हणजे आपण फुलांचं असेल, पक्ष्यांचं असेल किंवा प्रत्येक फुलामध्ये मधाचा एक गोडवा येऊ दे, हे प्रत्येक उदाहरणातनं तऱ्हेतऱ्हेतनं या सृष्टीचक्रातलं जे विपुल असं वैभव आहे ते या आषाढ घनाच्या कवितेतनं साकार होतंय. आणि म्हणून पुन्हा एकदा कवी या ठिकाणी सांगू पाहतोय की रे थांब जरा आषाढ घना. या ठिकाणी आपण कविता आपण जाणून घेतली, कवितेचा आशय पण बघितलाय, रसग्रहण पण बघितलंय. कविता अतिशय सोपी आहे. कवितेचा भावार्थ समजून घेतला तर निश्चित कुठलंही जरी कडवं येऊ दे तरी कविता ही सोपी असू शकते. तर वळूयात पुढच्या कवितेकडे.